विनोद किशन भगत नावाचा एक सामान्य माणूस. विनोद आणि त्याची पत्नी प्रियांका हे नांदेड जिल्ह्यातल्या सिंदी गावात राहत होते. म्हणजे 2003 साली त्यांचं लग्न झालेलं. त्यांना 2 मुलं होती, एक मुलगा एक मुलगी. परिस्थिती अगदी सामान्य होती. स्वतःची शेती नव्हती, त्यामुळे विनोद रोजमजुरी करायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्यासाठी ते गोकुंदा इथे राहायला आले होते. आयुष्य साधं होतं, कष्ट होते, पण प्रेम आणि समाधानही होतं कुटुंबात. पण त्यांच्या या साध्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. त्यांच्या मुलाची तब्येत अचानक खूप खालावली. हो, आणि या आजारपणाने त्यांच्यासमोर एक खूप मोठं आर्थिक संकट उभं केलं. मुलाला गंभीर आजारपणामुळे दवाखान्यात दाखल करावं लागलं. आणि मग डॉक्टरांनी जो उपचाराचा खर्च सांगितला ना, तो विनोद आणि प्रियांकाच्या अवाक्याच्या खूपच पलीकडचा होता. कुटुंबाला सावरण्यासाठी, मुलाला वाचवण्यासाठी पैशांची खूप गरज होती, ताबडतोब. याच गरजेतून विनोदने एक मोठा निर्णय घेतला. त्यांचं अशोकनगरमध्ये जे जुनं घर होतं ना, 4 खोल्यांचं, वडिलोपार्जित, ते विकायचं. त्याचा हेतू दुहेरी होता. एकतर मुलाच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे, आणि दुसरं म्हणजे उरलेल्या पैशांतून मजुरी सोडून एखादा छोटा व्यवसाय सुरू करता येईल का हे बघायचं. मुलाचा जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण प्रश्न हा होता की अशा संकटाच्या वेळी इतक्या लवकर त्यांचं घर घेणार कोण? अगदी. आणि याच गरजेच्या वेळी त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीचा प्रवेश झाला. शेख रफीद हा एक प्रॉपर्टी ब्रोकर होता. विनोदला त्याच्याबद्दल कळलं तसा तो लगेच रफीदला भेटला. आपली सगळी परिस्थिती, मुलाचं आजारपण, पैशांची निकड, सगळं त्याने रफीद समोर मांडलं. आणि अगदी हात जोडून विनंती केली की हे घर लवकरात लवकर विकायला मदत कर बाबा. रफीदने सगळं ऐकून घेतलं, सहानुभूती दाखवली, मदतीचं आश्वासनही दिलं. आणि म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल, दुसऱ्याच दिवशी रफीद विनोदच्या घरी आला आणि तिथेच फोनवर बोलणी करून काही तासात त्यांचं घर तब्बल 10 लाख रुपयांना विकून पण टाकलं. ही मदत म्हणजे इतकी अनपेक्षित होती आणि इतक्या वेगाने झाली. हो, आणि इथेच या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. रफीदने फक्त घरच विकून दिलं नाही, तर त्याने असंही म्हटलं म्हणे की जर घर विकलं नसतं ना, तर तो स्वतः पैसे द्यायला तयार होता. ह्या एका वाक्याने किंवा या कृतीने म्हणा, विशेषतः प्रियंकाच्या नजरेत रफीदचं स्थान खूपच उंचावलं. तो त्यांच्यासाठी अक्षरशः देवदूत ठरला. प्रियंका त्याच्यावर इतकी प्रभावित झाली, तिने हात जोडून आभार मानताना म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही. रफीदचं बोलणंही तसं गोड होतं. तो श्रीमंत दिसत होता, लक्झरी गाडी, अंगावर सोनं वगैरे. त्यानेही खूप सहानुभूती दाखवली, म्हणाला काही अडचण आली तर मला सांगा. आणि त्याच भावनिक क्षणी प्रियंकाने त्याला आग्रह केला की तुम्ही आता आमच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात, कधीही घरी येत जा. हे जे आमंत्रण होतं ना, त्याने रफीदला त्या घरात एक प्रकारे मोकळा प्रवेश मिळाला. मुलाचा इलाज झाला, तो बरा झाला. विनोद पुन्हा रोजच्या कामाला लागला. पण आता शेख रफीदचं घरी येणं जाणं वाढलं होतं. सुरुवातीला ते सहज वाटलं असेल कदाचित, पण हळूहळू त्याच्या येण्याच्या वेळा बदलू लागल्या असं दिसतंय. तो नेमकं विनोद कामावर गेल्यावर आणि मुलं शाळेत गेल्यावर घरी येऊ लागला. हे एका नव्या आणि म्हणावं तर धोकादायक वर्णाचं सूचक होतं. रफीद आता फक्त सहानुभूती दाखवणारा मदतनीस राहिला नव्हता. त्याचं वागणं, बोलणं, त्याची राहणीमान, ती आलिशान गाडी, तो श्रीमंती थाट, या सगळ्याची प्रियंकाला एक वेगळ्या झगमगत्या आयुष्याची जणू काही झलक दिसत होती. तिच्या मनात तिच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल, म्हणजे नवऱ्याच्या गरिबीबद्दल, त्या सततच्या आर्थिक चणचणीबद्दल एक प्रकारचा असंतोष तयार होऊ लागला होता. आणि ती हे रफीदकडे बोलूनही दाखवू लागली म्हणे की तिचं आयुष्य कसं थर्ड क्लास आहे. रफीदने नेमकी हीच भावना ओळखली आणि त्याने या असंतोषाला सहानुभूतीने नाही तर मोहाने खतपाणी घातलं. म्हणजे त्याने तिच्या त्या नाराजीचा, त्या असंतोषाचा फायदा उचलला. हो, अगदी तसंच दिसतंय. त्याने प्रियंकाला महागड्या वस्तूंचं, 4 व्हीलरमधून फिरण्याचं आमिष दाखवलं. तो तिला आश्वासनं देऊ लागला की तो तिची सगळी हौस पूर्ण करेल, तिला काही कमी पडू देणार नाही. आता बघा, एका बाजूला नवऱ्याची गरिबी आणि दुसऱ्या बाजूला रफीदने दाखवलेलं हे श्रीमंतीचं स्वप्न. या द्वंद्वात प्रियंका रफीदकडे जास्त ओढली गेली. तिच्या मनात निर्माण झालेला हा मोह तिच्या मूल्यांवर, तिच्या नवऱ्याप्रती असलेल्या निष्ठेवर भारी पडला. आणि ह्या आकर्षणाचं, या मोहाचं रूपांतर लवकरच अनैतिक संबंधांमध्ये झालं. ते घरी भेटू लागले विनोद नसताना, कधीकधी बाहेर हॉटेल्समध्येही भेटायला लागले. आणि विनोद त्याला सगळ्याची पुसटचीही कल्पना नव्हती. पण म्हणतात ना, सत्य फार काळ लपत नाही. एके दिवशी विनोद दुपारी काही कामामुळे लवकर घरी आला आणि त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असेल.
त्याने रफीदला प्रियांकाला कारमधून घरासमोर सोडताना पाहिलं. रफीद निघून गेला आणि मग विनोदचा संयम सुटला. त्यांनी प्रियांकाला जाब विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला ती घाबरली असेल, नाकारायचा प्रयत्न केला असेल, पण विनोदचा पारा चढला होता. ज्या माणसाने आपल्याला एवढी मदत केली त्याचे उपकार तू असे फेडणार, असं काहीतरी म्हणत त्याने तिला मारहाण केली. त्या क्षणी त्याला खात्री पटली की आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत. हो, आणि हा धक्का विनोदसाठी खूपच मोठा होता. या घटनेनंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. तो दारूच्या आहारी गेला. घरातलं वातावरण खूपच बिघडून गेलं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या मारहाणीमुळे प्रियंका सुधारली नाही किंवा तिने रफीदपासून दूर होण्याचा विचार केला नाही. उलट तिच्या वागण्यात एक प्रकारचा हट्टीपणा, दुराग्रह दिसू लागला. एका रात्री तर कहर झाला. विनोद झोपलेला असताना ती रफीद बरोबर फोनवर बोलत होती, आणि तेही अगदी म्हणजे जणू काही पतीशी बोलावत असं. हे विनोदने ऐकलं आणि त्याचा संताप पुन्हा उफाळून आला. त्याने तिला पुन्हा बेदम मारहाण केली. आता परिस्थिती म्हणजे हाताबाहेर गेली होती. रोजची मारहाण प्रियांकाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती. पण त्याच वेळी तिला रफीदला सोडायचंही नव्हतं. तिला कुठेतरी वाटू लागलं की हा विनोद, हाच आपल्या आणि रफीदच्या नात्यातला, आपल्या त्या सुखाच्या स्वप्नातला अडथळा आहे. आणि याच विचारातून तिने एक अत्यंत क्रूर आणि अंतिम निर्णय घेतला. तिने रफीदला फोन केला आणि थेट सांगितलं, आता या विनोदला आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला काढायला हवं, नाहीतर हा माझं जगणं मुश्किल करून टाकेल. खरंच हे ऐकून कोणालाही धक्का बसेल. म्हणजे परिस्थिती इतकी टोकाला गेली की एका पत्नीने आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला, आणि रफीद सुद्धा प्रियांकाच्या प्रेमात आणि तिच्या प्रभावाखाली इतका गेला होता की त्याने या भयंकर योजनेला होकार दिला. दोघांनी मिळून विनोदच्या खुनाचा कट रचला. दिवस ठरला 29 ऑगस्ट 2025. ठरल्याप्रमाणे शेख रफीद विनोदला भेटला. आता इथे एक गोष्ट बघा, विनोदच्या मनात रफीदबद्दल अजून पूर्ण कटुता नव्हती. त्याला कुठेतरी वाटत होतं की चूक जास्त तिच्या पत्नीची आहे, रफीदचा दोष त्यातल्या त्यात कमी आहे. याच गैरसमजाचा फायदा रफीदने घेतला. त्याने विनोदसोबत सहानुभूतीने बोलून त्याला फिरायला जाऊया असं काहीतरी सांगून आपल्या गाडीत बसवलं. आणि मग पुढे काय झालं? कसं काय केलं त्यांनी? रफीद विनोदला गाडीतून घेऊन गेला थेट मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर. तिथे पेनगंगा नदीवर खरबी नावाचा पूल आहे. तिथे पोचल्यावर रफीदने विनोदला खूप दारू पाजली. पत्नीच्या वागण्यामुळे आलेल्या तणावाने विनोद आधीच व्यसनाधीन झाला होता असं कळतंय. त्या दिवशी तो पूर्णपणे शुद्धीवर न होता, नशेच्या अंमलाखाली होता. आणि नेमक्या याच अवस्थेचा फायदा घेऊन शेख रफीदने विनोदला त्या पुलावरून खाली नदीच्या खोल पाण्यात ढकलून दिलं. पाण्यात पडून विनोदचा मृत्यू झाला. एका माणसाच्या आयुष्याचा इतका दुर्दैवी आणि क्रूर अंत. हे सगळं झाल्यावर प्रियांकाने काय केलं? तिची काय भूमिका होती? प्रियांकाने अत्यंत थंड डोक्याने पुढची योजना आखली होती असं दिसतंय. विनोद घरी परत आला नाही म्हणून तिने 2-3 दिवस अशी शोधाशोध केल्याचा, काळजी करत असल्याचा बनाव केला. मग 3 सप्टेंबर 2025 रोजी तिने किनवट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पती बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली. दुसऱ्याच दिवशी 4 सप्टेंबरला पोलिसांना पेनगंगा नदीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी प्रियांकाला ओळख पटवण्यासाठी बोलवलं. तिथे तिने तो मृतदेह विनोदचाच असल्याचं ओळखलं. आणि मग जो काही रडण्याचा आणि बेशुद्ध पडण्याचा अभिनय केला तो इतका खरा वाटत होता म्हणे की पोलीस आणि नातेवाईकांनाही तिच्या दुःखाबद्दल पूर्ण सहानुभूती वाटली. म्हणजे तिच्या या नाटकावर सुरुवातीला सगळेच फसले म्हणायचे. मग पोलिसांना जराही संशय कसा आला नाही? सुरुवातीला नाही आलं. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं. रिपोर्टमध्ये 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक, विनोदच्या पोटात खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल होतं. आणि दुसरं, मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. यावरून पोलिसांनी निष्कर्ष काढला की जास्त नशेत असल्यामुळे विनोदचा तोल गेला असावा आणि तो नदीत पडून बुडाला असावा. ही एक अपघाती मृत्यूची म्हणजे ॲक्सिडेंटल डेथची केस आहे असं मानून त्यांनी तशी नोंद केली आणि फाईल बंद केली. आता प्रियांका आणि रफीद यांच्या मार्गातला तथाकथित काटा दूर झाला होता. विनोदचा अंत्यविधीनंतर त्यांचे संबंध आणखी उघडपणे वाढले. शेख रफीद आता रात्री अपरात्री तिच्या घरी येऊ लागला, तिथेच राहू लागला म्हणे. अच्छा, आणि हीच गोष्ट अखेरीस त्यांच्या अंगलट आली असणार, बरोबर? अगदी बरोबर. रफीदचं हे असं उघडपणे येणं जाणं, रात्री घरी राहणं, हे विनोदच्या भावांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांना कुठून तरी याबद्दल कुणकुण लागली. त्यांना ते खटकलं की आपल्या भावाच्या मृत्यूनंतर इतक्या लवकर वहिनीच्या घरी हा परका माणूस कसा काय येऊन राहतोय.
त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांना वाटू लागलं की नाही, विनोदचा मृत्यू हा अपघात नाही, यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. विनोदचा भाऊ पुन्हा पोलीस स्टेशनला गेला. त्याने पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेतली आणि अगदी ठामपणे आपला संशय व्यक्त केला. त्याने स्पष्ट सांगितलं की हा अपघात नसून घातपात असावा आणि यात त्याची वहिनी प्रियंका आणि शेख रफीद यांचाच हात असावा, असा त्याला दाट संशय आहे. त्याने त्यांच्यावर थेट खुनाचा आरोप केला. बापरे, म्हणजे भावाच्या या संशयामुळे आणि आग्रहामुळे पोलिसांनी केस पुन्हा उघडली? हो, भावाने जो संशय व्यक्त केला होता आणि त्याचा जो आग्रह होता, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे पुन्हा एकदा गंभीरपणे पाहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केस पुन्हा उघडली आणि नव्याने तपास सुरू केला. यावेळी त्यांनी सर्वात आधी काय केलं तर प्रियांकाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स म्हणजे CDR तपासले. CDR म्हणजे फोनवरून कधी, कोणाला, किती वेळ बोलणं झालं याची सगळी सविस्तर माहिती असते. आणि यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि खरं तर धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. प्रियंका आणि शेख रफीद यांच्यात सतत बोलणं होत होतं. नुसतं बोलणं नाही तर खूप जास्त बोलणं होत होतं. इतकंच नाही तर ज्या दिवशी विनोदचा मृत्यू झाला त्या दिवशीही त्या दोघांमध्ये बराच वेळ बोलणं झालं होतं. हा एक मोठा पुरावा होता पोलिसांसाठी. यानंतर मग पोलिसांनी काय पाऊल उचललं? अटक केली लगेच? या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ प्रियंका आणि शेख रफीद या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. दोघांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू झाली. सुरुवातीला अर्थातच दोघेही काहीच कबूल करायला तयार नव्हते. ते बनाव करत राहिले, नकार देत राहिले. तेव्हा पोलिसांनी एक काय म्हणतात त्याला मानसशास्त्रीय खेळ खेळली. ते प्रियंकाकडे गेले आणि तिला म्हणाले, ऐक, शेख रफीदने सगळं काही कबूल केलंय. त्याने स्पष्ट सांगितलं आहे की यात त्याचा काही दोष नाहीये. सगळा कट तुझाच होता आणि तूच त्याला हे करायला भाग पाडलं. आता सगळा दोष तुझ्यावर येणार आहे आणि तुला जन्मठेपेची शिक्षा होणार. अच्छा, अशी खेळी केली पोलिसांनी आणि याचा परिणाम झाला? रफीदने आपल्याला फसवलं, सगळा दोष आपल्यावर ढकलला असं वाटून प्रियंका प्रचंड घाबरली. तिचे हातपाय अक्षरशः कापायला लागले असतील. तिला वाटलं आता आपली काही सुटका नाही. याच भीतीपोटी आणि रफीदवरील रागापोटी तिचा संयम सुटला आणि तिने पोपटासारखं सगळं काही सांगायला सुरुवात केली. तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे विनोदच्या गरिबीबद्दलची तिची नाराजी, रफीच्या श्रीमंती आणि आलिशान आयुष्याचा तिला वाटणारा मोह, त्यातून सुरू झालेले त्यांचे ते अनैतिक संबंध, विनोदला हे कळल्यावर त्याने केलेली मारहाण आणि त्यामुळे तिच्या मनात वाढलेला राग आणि शेवटी विनोदला कायमचं संपवण्यासाठी तिने आणि रफीदने मिळून रचलेला तो खुनाचा कट. सगळं काही तिने सांगितलं. इतकंच नाही तर तिने हेही कबूल केलं की ज्यावेळी रफीद विनोदला पुलावरून ढकलत होता तेव्हा ती स्वतः तिथे जवळच लपून उभी होती आणि तिने हे सगळं तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. अरे बापरे, म्हणजे तिने स्वतः सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली अखेरीस? हो, तिच्या या सविस्तर कबुली जबाबामुळे संपूर्ण प्रकरणावरचा पडदा सुटला. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रियंका किशन भगत आणि शेख रफीद या दोघांनाही विनोद भगतच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. एका तथाकथित अपघाती मृत्यूमागे लपलेलं हे भीषण सत्य अखेर अशा प्रकारे समोर आलं. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे एका भावाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि अर्थातच पोलिसांच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे एका गुंतागुंतीच्या खुनाचं रहस्य उलगडलं. बेवफाई, क्षणिक सुखाचा मोह आणि थंड डोक्याने केलेलं कटकारस्थान यामुळे एका कष्ट करून जगणाऱ्या माणसाचा संपूर्ण संसार कसा धुळीला मिळाला हे या घटनेतून अत्यंत विदारकपणे समोर येते. खरंच, अनैतिक संबंधांचे परिणाम किती भयंकर आणि विनाशकारी असू शकतात हे तर स्पष्ट दिसते. त्याचबरोबर तो जो संघर्ष असतो ना, साधेपणा आणि कष्टमयी जीवन विरुद्ध झटपट श्रीमंती आणि ऐश्वरामाचा मोह, हा संघर्ष माणसाला कसा चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जाऊ शकतो हेही हे प्रकरण अधोरेखित करतं. एका चुकीच्या मोहापायी, एका चुकीच्या व्यक्तीच्या संगतीमुळे एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं याची ही एक खूप दुःखद कहाणी आहे. या प्रकरणात विनोदच्या भावाने जो संशय व्यक्त केला तो खूप महत्त्वाचा ठरला. पण हा संशय त्याच्या मनात येण्यामागे रफीदचं प्रियांकाच्या घरी उघडपणे येणं जाणं हे एक मोठं कारण होतं. पण त्याही आधी अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा हे संबंध कदाचित लपून छपून सुरू झाले असतील तेव्हा समाजात
त्यांच्या वस्तीत किंवा आसपासच्या लोकांमध्ये अशा कोणत्या गोष्टी घडल्या असतील, कोणती कुजबूज सुरू झाली असेल किंवा असे कोणते सूक्ष्म बदल त्यांनी पाहिले असतील ज्यामुळे विनोदच्या भावाच्या मनात किंवा कदाचित इतर कोणाच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली असावी, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.